सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे वावटळ घुमत आहेत. प्रचार सभा जोरात चालू आहे आणि याच सभामध्ये एकमेकावरती टीका टिप्पणी करणं हे सुद्धा चालूच आहे. परंतु अशा टीका टिप्पणीतून तर देशाचे काही घडणार नाही. परंतु या टीका टिप्पणीवरती सुद्धा जनतेचे लक्ष असते. तर अशीच एक टीका टिप्पणी परत एकदा राज्याचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावरती केले. त्या अगोदर रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना असा टोला लगावला होता की उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा संपल्याच जमा आहे. उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल. नंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाले. दोघं एकत्र एकाच व्यासपीठावरती येऊन जेव्हा त्यांनी युतीची घोषणा केली होती त्यावेळेस त्याच टीकेला उत्तर त्यांनी दिले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे असे म्हणाले होते, पक्षात किंमत नाही त्यांच्याविषयी मी बोलत नाही. व राज ठाकरे असे म्हणाले होते, देवांना उत्तर देतो दानवांना नाही. तर आज रावसाहेब दानवे यांनी त्या उत्तराचा चांगलाच घरपोच समाचार घेतला. तर आपण बघूया रावसाहेब दानवे काय म्हणाले. पण त्यांचा तोल सुटला. कोणाला काही बोलतात, कोणाला काही बोलतात. दोघा भावांना पत्रकार परिषद घेतली, युती केली, युतीची घोषणा केली. एका पत्रकारानं विचारलं, रावसाहेब दानवे असं म्हणतात या निवडणुकीनंतर हे दोन पक्ष अस्तित्वात राहणार नाही. ते म्हणले, रावसाहेब दानवेला कोणी विचारतंय भाजपमध्ये? अरे ज्या भाजपने मला गावचा सरपंच केलं मला कोणी विचारत नाही. ज्या गावनं मला पंचायत समिती सभापती केलं पक्षानं मला कोणी विचारत नाही. मला 2दा आमदार केलं मला कोणी विचारत नाही. मला 5 वाऱ्या खासदार केलं, मला केंद्रात 2दा मंत्री केलं, या राज्याचा अध्यक्ष केलं, मला कोणी भाजपमध्ये विचारत नाही. अरे तुम्ही 2.5 वर्ष गेले, बुरखा घातला काळा, मागच्या दारणा विधान परिषद गेले शेपूट घालून, आणि 2.5 वर्षात घरी आले. रावसाहेब दानवे मोठा का तुम्ही मोठे, याचा विचार तुम्ही लोकांना केला पाहिजे. आमच्या नेत्यांवर तोंडसुख घ्यायचं काम करता. आज मुंबईच्या अध्यक्षावर बोलले. परत एकदा रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना दिवसला आहे. कारण त्यांनी 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांचा कार्यकाळ होता त्या कार्यकाळात काहीच केलं नाही अशा टीका टिप्पणी करून रावसाहेब दानवे परत एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. परंतु विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत या अशा टीका टिप्पणी करणे काही योग्य नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा व आपल्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.